पक्षाच्या वतीने आम्ही शिक्षक मतदारसंघासाठी शिवाजीराव दानवडे यांची उमेदवारी त्या ठिकाणी करत आहोत. आणि संघटनेमध्ये सुद्धा आमच्या ज्या काही महिला प्रतिनिधी आहेत त्यामध्ये बाबा पांडे यांची आणि वैशालीताई नागवडे यांची प्रवक्ते म्हणून प्रदेश प्रवक्ते म्हणून याची नियुक्ती सुद्धा त्या ठिकाणी आम्ही आज जाहीर केलेली आहे. संघटनेमध्ये कालच्या बैठकीच्या अनुषंगाने पुढच्या कालावधीमध्ये अधिक गतिमान करण्याच्या दृष्टीकोनातून आम्ही त्या राष्ट्रीय अध्यक्ष मी अशी आमची एकत्रितपणा त्या ठिकाणी चर्चा झाली. प्रफुल्लबाईंच्या समोर चर्चा करून सुद्धा राष्ट्रीय पातळीवरती ज्या काही नियुक्त्या करायच्या आहेत त्या संदर्भातला निर्णय सुद्धा येत्या 3-4 दिवसामध्ये आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत. एकंदरीत एका बाजूला संघटनेचं काम एकच लक्ष विधानसभा क्षेत्र हे लक्षामध्ये घेऊन पुढच्या कालावधीमध्ये संघटनात्मक दृष्टिकोन करावयाचे एकंदरीत सुधारणा आमचा 25वा वर्धापन साजरा करत असताना आठवड्याभराचे कार्यक्रम त्या ठिकाणी घेणार आहोत. त्यासाठी संघटनेला सुद्धा कार्यक्रम केले जातील. महिला युवक विद्यार्थी संघटनेला सुद्धा वेगवेगळे कार्यक्रम त्या ठिकाणी केले जातील जेणेकरून 25वा लोकशाही वर्धापन दिन हा संबंध केवळ महाराष्ट्रामध्ये नव्हे देशभरामध्ये सुद्धा कशा पद्धतीने आम्हाला करता येईल या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही त्या ठिकाणी नियोजन मतदारसंघातून मनसेने उमेदवारी जाहीर केली तेही आता महायुतीचा कसं पाहता या संदर्भात काही बोलणं झालं आहे. महायुती मनसेला पाठिंबा देणार या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकत्रितपणाने त्या पक्षामध्ये बसतील आणि मग संबंध या निवडणुका ज्या आहेत विविध मतदारसंघातील असतील शिक्षक मतदारसंघातील असतील या कशा पद्धतीने लढवायचा या दृष्टिकोनातून विचार त्या ठिकाणी निश्चितपणे चौकशीला गेलेले आहेत तिकडे फडणवीस सापळे तिकडे चौकशीला गेलेले आहेत पुण्यामध्ये. मात्र तिकडे बिर्याणी पार्टी सुरू आहे असं विरोधक आहे त्या आरोपाची चौकशी समिती मी इथे आहे त्याच्यामुळे पुण्याला काय चालू आहे याची माझ्याकडे काय त्या ठिकाणी माहिती नाही. राज्य सरकार या बाबतीमध्ये अत्यंत गंभीर आहे. जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवजनक त्या ठिकाणी होती. अशा पद्धतीच्या कुठल्याही बेछूटपणाने मागणाऱ्या व्यक्तीला ज्याने कुणी पाठीशी घातली असेल त्यांच्या संदर्भातली कठोर कारवाई राज्य सरकारकडे केली जावी असा प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सुद्धा मी या ठिकाणी मागणी करतो. विरोधी पक्षाने विजय वडेट्टीवार यांनी असा आरोप ज्या ठिकाणी अशा पद्धतीची घटना घडली त्या ठिकाणी असं जर काही कोण चुकीचं वाटत असेल काही गोष्टीची चौकशी करा अशी माझी मागणी आहे. सर महाविकासामध्ये विजय वडेट्टीवार निवडणुकीत जसा आहे ना फॉर्म्युला ठरत नव्हता शेवटच्या दिवसापर्यंत जर उमेदवार दिले जात नव्हते तोच घोळ हा पदवीधर आणि शिक्षक लोकसभा विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये महायुतीत हा सर्व गोंधळ सुरू होता. बिलकुल काही गोंधळ सुरू नाही. काही संभ्रम कोणाच्या मनामध्ये असेल काही कारण नाही. काल परवाच आम्ही सगळे लोकसभेच्या निवडणुकीच्या 2 उभे झालेले आहोत. आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्री-मान्सूनची बैठक त्या ठिकाणी जेणेकरून संबंध खरीपाच्या पिकाच्या पार्श्वभूमीवर खत बियाणं एकंदरीत पाण्याची टंचाई या विषयावरती त्या ठिकाणी चर्चा झाली. हा विषय राजकीय आहे म्हणून तो तातडीचा आहे त्यालाही सुद्धा काही कालावधीमध्ये आहे. त्या दृष्टी संदर्भामध्ये तो विचार वरिष्ठ पातळीवर निश्चितपणे त्या ठिकाणी होईल. पुणे ऍक्सिडेंट केसमध्ये अजित पवार यांनी पुणे पोलीस आयुक्तांना फोन केला होता. यामुळे अजित पवार यांची सुद्धा न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली होती. वडेट्टीवारांच्या मुख्यमंत्र्यांची परिणाम झाला असेल. अंजली दमनिया म्हणतात की याचं कारण असं आहे अजून आता पुण्याचे पालकमंत्री एखादी घटना घडल्याच्या नंतर माहिती घेणं मला असं वाटतं कालच्या पत्रकार परिषदेमध्ये दादांनी या संदर्भामध्ये स्पष्टपणाचा खुलासा केलेला आहे. या विषयावरती स्पष्टपणाचा अंजली दमनिया अजित पवारांच्या संदर्भात प्रकरणामध्ये नार्को केस झाली पाहिजे. एक असं आहे की ज्या पद्धतीने एकंदरीत मला जाणवत आहे की पुण्याचा प्रसंग घडल्याच्या नंतर घटना घडली त्याच्यानंतर
सातत्याने त्या विषयावरती गंभीराने विषय त्या ठिकाणी मांडलेला आहे. मला असं अलीकडच्या कालावधीमध्ये असं वाटायला लागलं आहे अजितदादांच्या नेतृत्वाला राज्यात उत्स्फूर्तपणाचा परिस्थिती मिळतो आहे. त्याच्यामुळे निवडणुका नजरेसमोर पुन्हा एकदा ठेवत दादांना या ना त्या पद्धतीने त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याचा गट काही स्तरावरती सुरू आहे की का अशा पुढची शंका आता त्या ठिकाणी निर्माण होती. धन्यवाद.